आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आईची खूप आठवण येत असेल ना? हो ना, खूप आठवण येते. तुझ्या आईच्या बाबतीत जे काही घडलंय ना ते चुकीचंच घडलंय. त्या कधी कुणाचा खून वगैरे करू शकत नाहीत ग. अगदी खरं आहे. मी तर म्हणते त्यांनी हा खून केलेलाच नाहीये. हे पण खरं आहे. मला तर वाटतंय रूपाचंच काम. तुला काय वाटतंय? अगं हे तिचंच काम आहे. काय पापी बाई आहे बघ ना. म्हणजे तुझी आई तिला अगदी लहान बहीणच समजत होती. तिला काय हवं नको ते पण बघत होती. पण तिने तेच केलं जे तिला करायचं होतं. आता मी बघ आत्ता आले काल परवा, पण तरी तुझ्या आईबद्दल असा वाईट विचार माझ्या मनातही कधी नाही आला ग. आणि ही एवढे वर्ष राहूनही असं वागते. तिच्या या अशा वागण्याला काय बोलावं तेच मला सुचत नाही. जाऊ दे, तुझ्यासारखे सगळीच चांगली माणसं नसतात. अगं पण अशा लोकांना सोडूनही चालणार नाही ना. जोपर्यंत तिच्यासारखे खरे गुन्हेगार जेलमध्ये जात नाहीत ना तोपर्यंत तुझ्या आईची सुद्धा सुटका होणार नाही. तुला एक सांगू का मावशी? या घरात माझ्यानंतर माझ्या आईचा विचार करणारी फक्त तूच आहेस. मी तर म्हणते तू यापुढं आईच्या बाबतीत अजिबातच काळजी करू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर. पण मला सांग, हे सगळं रूपाने केलंय याचा काही पुरावा आहे तुझ्याकडं? हो आहे ना. तो पुरावा बघितल्यावर कोणाच्याही लक्षात येईल हे सगळं रूपामावशीनेच केलंय. मग तर तो पुरावा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो पुरावा जर आपण ताब्यात नाही घेतला ना तर ती तुझी रूपामावशी काहीही करू शकते. तो पुरावा नष्ट सुद्धा करू शकते. म्हणूनच मी तो पुरावा अशा ठिकाणी ठेवलाय कोणाला सापडणारच नाही. तुझा नक्की माझ्यावर विश्वास आहे ना? हो मावशी, माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. मग तो कुठं लपवून ठेवलायस ते मला सांग ना. म्हणजे पोलीस येईपर्यंत मी त्याच्यावर लक्ष ठेवेन. नाहीतर ती रूपा मावशी कशी तुला माहिती आहे ना. हो बरोबर बोलतेस तू. मग सांग कुठे आहे ते? पण नक्की तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही ग, तू सांग पटकन. किचन मधल्या ड्रॉवर मध्ये मी सगळं लपवून ठेवलंय. बर, तू आता अभ्यास करायला जा. तुझ्या आईला सोडवण्यासाठी काय करायचंय ना ते मी बघते. कमाल, अख्खं किचन पालथं घातलं, कुठेच काही सापडलं नाही. नक्की काय प्रकार आहे हा सगळा? ह्या आधी तिच्या अशा वागण्या बोलण्यावरून ना तर मलाच टेन्शन यायला लागलं. जाऊ दे, ह्या रूपाच्या बाबतीत जे काही पुरावे सापडायचे असतील ना ते आज ना उद्या सापडतीलच. पण त्याआधी मी सापडू नये म्हणून मला सावध राहायला. मी दडवलेले पुरावे अजून दडलेलेच आहेत ना ते पाहिला. मी दडवलेले पुरावे तरी इथेच आहेत. मग त्या आधी तिकडे कोणती गोष्ट आहे? माझ्याकडे पोलीस काका आहेत आणि तू जे काही केलेस ते पाहणारे साक्षीदार आहेत.
You are under arrest. मला तर आधीच कळलं होतं ही काही चांगली बाई नाही, म्हणूनच मी सारखा विरोध करत होते. म्हणूनच मी पण हे सगळं घडल्यावर पाळत ठेवून होते. मी पण तिला कसं पकडता येईल त्याचा विचार करत होते आणि शेवटी तेच घडलं जे आपल्याला हवं होतं. मॅडम, तुमची सुटका झालीये, बाहेर या. खरा आरोपी सापडल्यामुळे तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. कोण आहे खरा आरोपी? बॉस. नमस्कार साहेब. नमस्कार. खूप वाट बघावी लागली का? आमच्या सांगण्यावरून जर कोणी वाट लावणार असेल तर आम्ही पण वाट बघू शकतोच की. मी तुमचं काम करायला तयार आहे. तू फक्त मैत्रेच्या घरात जाऊन त्या श्रुतिकाला संपवून टाक. मग काय, त्याच्या 5 पट पैसा मिळेल. आणि तुझा नवरा जो स्ट्रोक मुळे कायमच्या बेडवर पडलाय ना, त्याच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च किंग बॉस करणार. काय ठरलं मग? लवकरच तुमचं काम होणार. तुमच्या प्लॅन नुसार त्या श्रुतिकाचा मर्डर होणार आणि तिच्या खुनाच्या केसमध्ये ती मैत्रेयी सुद्धा जेलमध्ये जाणार. वा, लागा कामाला. का केलंस असं? आणि काय गरज होती तुला हे सगळं करायची? पैशांसाठी केलंस ना? मग मला सांगायचं. हे पाप करण्यासाठी तू जेवढे पैसे घेतलेस ना, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे मी तुला दिले असते. तुझ्यासारखी रस्त्यावर सापडलेली बाई, जिला मी घरात काम देते, जिच्यावर मी विश्वास ठेवून तिला मी माझ्या घरात राहायला जागा देते, त्या बाईसाठी 5-6 लाख रुपये सहज शक्य होते. मला बोलली असतीस ना तर हसत हसत काढून दिले असते मी ते पैसे. नाही, आता तुला माफी नाही. यापुढे अडचणीत सापडलेल्या लोकांना जर मदत मिळाली नाही ना, तर त्याला कारणीभूत तू असणार आहेस. तुझ्यासारख्यांमुळे लोकांचा माणुसकीवरचा विश्वासच उडालाय. एक स्त्री आहेस ना तू? एक स्त्री असून तू एका स्त्रीचा खून केलास? काहीच कसं वाटलं नाही तुला हे सगळं करताना? नाही, आता तुझी सुटका नाही. आणि ज्यांच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलंस ना, त्यांना मी सोडणार नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या श्रुतिकाला मारलं. आता नाही मी तुम्हाला सगळ्यांना जिवंतपणी मरण यातना भोगायला लावल्या ना, तर माझं नाव मैत्रेयी लावणार नाही. शिवकुमार सर, बोला ना मॅडम.
मी थोडा वेळ मंदिरात बसते. हरकत नाही मॅडम, मी बाहेर तुमची वाट पाहत थांबतो. नाही नको, मला जरा वेळ लागेल. 1.5-2 तास तरी लागतीलच. जोपर्यंत माझं मन शांत होत नाही तोपर्यंत मी बाहेर पडणार नाही. त्यामुळे तुम्ही खरंच घरी जा इथून. पण मॅडम, माझ्यावर हल्ला होईल याची भीती वाटते तुम्हाला, पण काळजी करू नका. देवाच्या दारात असं काही घडेल असं मला वाटत नाही. तसं काही घडणार नसेल तर चांगलंच आहे, पण तरी मी इथे वाट पाहत थांबणार आहे. तुम्ही निवांतपणे देवपूजा करून घ्या ना, मी बाहेर तुमची वाट पाहत थांबतो. ठीक आहे, आलेच. आई आदिशक्ती, जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी सरळ तुला भेटायला आले. का? कारण तूच आहेस जिच्याशी मी माझ्या मनातलं सगळं बोलू शकते. तूच आहेस जी मला समजून घेऊ शकते. सध्या माझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते सगळं खूप वाईट आहे, पण मी त्याचा फार विचार करत नाही. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी तुला माहितीये मी कशी आहे. ज्या लोकांनी हा सगळा प्रकार घडवून आणला ते लोक कोण आहेत हेही तुला माहितीये. पण मी काहीच करणार नाहीये. ज्यांनी हे सगळं केलंय त्यांना जाबही विचारणार नाही. त्यासाठी तू आहेसच की. तू त्यांना जाबही विचारणार आणि त्यांना योग्य शिक्षाही देणार. मी फक्त डोळे मिटून तुझं नाव घेत तू दाखवलेल्या मार्गावर चालत राहणार. तुझा आशीर्वाद हवाय मला. तू पण तोच विचार करून राहिली का जो मी करून राहिलोय? हो. आता काळजावर दगड ठेवून आपल्याला काही गोष्टी मान्यच कराव्या लागतील. हो. काली, तू फक्त होच बोलत राहणार आहे का तुझ्या त्या शाळेतल्या भाषेत ते काय म्हणतात ते संदर्भात सहित स्पष्टीकरण पण देणार आहेस? मामा, वहिनीची आज सुटका होती आणि ती जेलमधून परत येते. हो, अगदी बरोबर. 14 वर्ष तरी येणार नाही असं वाटत होतं. पण 14 दिवसाच्या आतच परत आली ना. मामा, ती येणारच नाही असं वाटलं आणि आपण जरा जास्तच सुटलो ना. अली, याला सुटणं नाही तर माच करणं म्हणतात. हे पण खरंय. अरे मामा, पण ते रूप आणि कमला त्यांच्या बाबतीत आपण जरा चुकीचंच वागलो. जरा म्हणजे जरा जास्तच चुकीचं वागलो. अली, ती कमला आणि रूपा मैत्रीची खास माणसं आहेत, याचा सुद्धा आपण विचार केला नव्हता. आता काय करायचं मामा? त्या दोघींनी जर वहिनीला आपल्या बाबतीत सांगितलं तर ती आपल्याला घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही. खरं आहे ग. त्यात आता हे पावसाळ्याचे दिवस, कुठं जाणार कुठं राहणार? चिवताय दार उघड म्हणत कोणाचं दार ठोठवणार ना. अगं, तो फक्त कावळा होता आणि आपण डोमकावळे. आपल्या ओळखीचे लोक सुद्धा आपल्याला घरात घेण्याऐवजी आपल्या तोंडावर दार बंद करून घेतील. आता काय करायचं मामा? आपल्याला कमला मावशी, काय झालं? अगं, ताईसाहेबांची वाट बघतीये. एव्हाना ते यायला हव्या होत्या. अगं, शिवकुमार साहेब आहेत ना त्यांच्या सोबत. अगं, मग तूच त्यांना फोन करून विचार ना. हॅलो.
हॅलो साहेब, मी रूपा बोलतीये, मैत्रेयी ताई साहेबांच्या घरातून. हा बोला. तुम्ही ताई साहेबांना घेऊन येत आहे ना? कुठपर्यंत आलाय हे विचारण्यासाठी फोन केला होता. मॅडम आता मंदिरात गेले आहेत. 1.5-2 तास तरी ते इथे थांबणार आहेत. त्यांना एकांताची गरज आहे. बरं ठीक आहे, आम्ही वाट बघत आहोत. ठीक आहे. ताई साहेबांना यायला अजून 1.5-2 तास तरी आहेत. ठीक आहे, तोवर आपण बाकीची कामं आवरून घेऊयात ना. काय कमलाताई, कधीपर्यंत येणार आहे आमच्या सुनबाई? मला तर कधी एकदाची वहिनी येते आणि मी तिला पाहते असंच झालंय. हो ना, आणि सुनबाई सुटून येणार आहे हे कळल्यापासून मला तर एवढा आनंद झाला, काय बोलायचं आणि काय नाही तेच काही कळून नाही राहिलं. कोणाला? तुम्हाला आनंद होतोय का? फक्त मलाच का आनंद होईल? आता सुनबाई येणार म्हटल्यावर अख्ख्या घरालाच आनंद होणार ना. तुमच्यासारखं नाही आहे माझं. तुम्ही भले तिला मालकीन समजत असाल, पण माझ्यासाठी ती राजकुमारी आहे आणि माझ्यासाठी या घराची महाराणी. तिच्या येण्याने हे घर पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. बाय द वे, तुमचं चहा कॉफी झालंय का? डॉली, काय बोलून राहिली तू? आता सुनबाई परत येणार आहे, या गडबडीत नक्कीच चहा कॉफी काही झालं नसणार है ना? मी तुमच्यासाठी कॉफी बनवायला घेते. काय? तुम्ही आमच्यासाठी कॉफी बनवणार? अहो, आम्ही या घरात काम करणारे आहोत ना. तुम्ही फक्त आवाज द्यायचा. तुम्ही जे काही मागणार ते आम्ही आणून देणार. हाच तर या घराचा नियम आहे ना. नाही, बरोबर आहे तुमचं, पण कामाच्या बाबतीत नौकर मालक लहान मोठा असा काही भेदभाव मानत नाही मी. आणि तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही नौकर आहात म्हणून? सुनबाई नेहमी तुम्हाला आई आणि रूपाला बहिणीसारखी समजते ना. आणि मग त्या अर्थाने रूपा माझ्या मुलीसारखी आणि तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात ना. त्याच नात्याने बोलायचं झालं तर कमला मावशी, तुम्ही मला माझ्या आईसारखे आहात आणि रूपाताई, तुम्ही मला मोठ्या बहिणीसारखे आहात. ह्याच नात्याने मी तर म्हणतो, तुम्हाला जर काही कामासाठी गरज लागली तर तुम्ही डॉलीला आवाज द्या. नाही म्हणजे तिला हाताशी घ्या. तिलाही किचन मधलं सगळं काही समजलं पाहिजे ना. नाही म्हणजे तुम्हीच तिला तुमच्या छत्रछायेखाली घ्या आणि तुला सगळ्या गोष्टी शिकवा. अहो, आम्ही काय शिकवणार ना? कमला मावशी, असं बोलू नकोस. मला ना आता कळून चुकलंय. खरं तर तुमच्याकडूनच खूप काही शिकण्यासारखं आहे. नाही म्हणजे तसंही तिचं लग्नाचं वय झालंय. जेवढं तुम्ही शिकवाल थोडं कमीच असणार ना. सांगतो आम्ही, गरज वाटली तर आवाजही देतो. येतो आम्ही. काही सगळी माणसं आहेत ना. हो ना, बघ ना, बघता बघता सरड्यासारखे रंग बदलतायत. आता ताई साहेब येणार आहे ते कळलंय ना. अगदी बरोबर, म्हणून तर सगळं वागणं बदललंय. आधी त्यांनी आपल्यावर दादागिरी करायला बघितली आणि आता ताई साहेब येणार आहे ते कळल्यावर सगळी दादागिरी त्यांची निघून गेली. उलट ताईसाहेबांना आपण त्यांच्याबद्दल खरं काय ते सांगू की काय ह्याचीच त्यांना भीती वाटायला लागलीये. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय ना. ज्याची त्याची कर्म जे ते भोगतील. आपल्यासाठी आपल्या ताईसाहेब घरी आल्या ना की आपल्यासाठी विषय संपला. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. हो ना, तू पण अगदी शोभा मॅडम सारखं बोललीस.
मॅम, हॅलो मॅम, खूप उशीर झालाय, घरी जायला निघूया ना. हा माणूस या घरात काय करतोय